मम्मी तू हे गुळ असा किती टाकते तू गुळ? माझं जास्त गोड असतं, गोड पदार्थ गोड. बस एक नारळ काहीतरी तो किसलेला आहे ना आई अख्खा. हे तूप मम्मी नाही टाकलं तरी चालेल ना? हा डायरेक्ट असं ते गुळाने चिटकू नये म्हणून. अच्छा, नाही टाकलं तरी चालते ना तूप? आणि हे गुळ किती? 1 मूठ घेतलंय ना. आता काय हे आधी गुळ टाकते, सगळं बरोबर एकत्रच टाकायचं आई? असं का म्हणजे एकत्र टाकायचं, वेगळं नाही टाकू शकत असं? म्हणजे गुळ हे विरगळ चालेल, असं केलं तरी चालेल. तू नेहमी काय ते गुळाचंच करते का मम्मी ती चोय? चोय गुळाची, साखरेची नाही ना करत कधी? आणि हा गुळ कसला आहे, चिक्कीचा? आणि गॅस काय स्लोच आहे ना मम्मी? स्लो ठेवायचं ना गॅस हे याच्यामध्ये? अच्छा, हे नंतर मग काय फास्ट करायचं? हे काय मीडियम केलंय की काय? हे किती मिनिटं मम्मी हे मिक्स करायचं? 5-10 मिनिटं होईल ना मग ते गुळ हे विरगळेल ना? आले ना मम्मी 10 मिनिटं. आता काय वेलची पावडर आणि काय काय ते टाकू शकतो मम्मी? तीळ आणि काय खसखस हे टाकू शकतो ना? पण हे आपण नाही टाकलेले. एवढा तो नारळ मम्मी हे 40 रुपयाचा आणि एवढूसच ते त्याचं ते निघते. झालं हे बंद केलं गॅस. 10 मिनिटातच ना मम्मी हे होऊन जातं एकदम. आता काय करते मम्मी तू? थंड व्हायला काढते स्टीलच्या हे याच्यात ना. हे नाही तर मम्मी काय ते खिचकीट लागेल ना ॲल्युमिनियमचं. कळकट. एवढूसच झालं ना मम्मी हे चोय? झालं. बोल. याला चोय बोलतात. चोय असं का आई? नारळ गुळाचं म्हणजे चोय, ते भरतात. अच्छा, पातोळ्या. आपण ते नागपंचमी मध्ये मम्मी ते काय करायचो आदल्या दिवशी, म्हणजे काहीतरी ते चोय करायचो ना. आणि मग ते मोदक करायचो ना मम्मी हे नागपंचमीला. जे पण हे काम करायचं फक्त. हे श्रावण हे नागपंचमी मध्ये ना आई? नागपंचमी मध्ये बॉईल फक्त आपण करतो ना हे. नाही, तळाचं नाही, भाजायचं नाही. मम्मी 1 वाटी तांदळाचं पीठ 1च वाटी? किती होणार हे यातले? चालते तू हे. हे काय आता पाणी गरम करत ठेवले का हाय फ्लेम मध्ये? म्हणजे 2 हे वाटी पाणी टाकणार असं? हे काय आता मीठ थोडस. हे काय आता 1 पळी तेल. आता काय मिक्स करते. आता काय हे पीठ टाकते. तांदळाचं पीठ आहे ना मम्मी? ते मार्केटमध्ये ते लोक हे असे पण पीठ देतात हे मोदकचे. म्हणजे ते काहीतरी ते तांदूळ ते हे धुतात, मग वाळवतात, मग परत त्याचं पीठ करतात. हे तांदूळ धुवायचे, आपण नाही ना हे तसं करत. काय वाळवायचे, डायरेक्टली ते पीठ टाकतो पंख्याखाली आणि खडखडीत झाले दळायला द्यायचे. आता हे किती मिनिटं मम्मी हे करायचं असतं? 2-4 मिनिटं. अजून पाणी लागेल का आई की नाही? ते काय काय जण असं काय पातळ करतात ना एकदम असं हे चीक सारखं करतो ना, तसंच करायचं. गॅस मम्मी हे केलं ऑफ टू वाफीला ठेवायचं. हे किती मिनिटं म्हणजे हे वाफर ठेवायचं? किती मिनिटं? 5 मिनिटं. हे गॅस पण मम्मी हे नुसतं काय 2 मिनिटं मिक्स केलं झालं? उकळलेलं ना. 5 मिनिटांनी हे काय आता हे परतच काढते. आता हे मळाचं भाकरी सारखं. हे काय मम्मी 1 कप हे परत टाकलं पाणी हे याच्यात? हे सुट्टायला घेतले मी. आता हे मळाचं अर्ध हे वाटी का पाणी? हे कसं मळणार आई?
तेल पण टाकणार ना तू? नंतर तेल. एवढं पाणी? हे काय असं? हे वाटीने हे असं असं मळते? म्हणजे पटापट हात भाजतात ना. अच्छा. आणि मग त्या पाणीचं काय करणार मम्मी? थोडस वर घ्यायचं मळा. अजून मम्मी हे हाफ वाटी काय हे झालं असतं पाणी मला वाटते. नाही नको. हे थोडं कडक असलं पातळ करता येतं पाहिजे तेवढं. आणि मऊ असलं का ते जाड राहतात. पहिले तर मम्मी हे आम्हाला काय आवडायचंच नाही हे मोदक वगैरे. आता कसं हे टेस्ट आले तर हे आवडतं. मी तर पहिले हा संकष्टीला पण करायची. अंगारकी, संकष्टी, गणपतीत मोदक. आमच्या घरी तर दर संकष्टीला मोदक आणि आरती करणार, उपवास असायचा. हे किती मिनिटं मम्मी हे करायचं? हे माळाचं हे काय आता 5-10 मिनिटं जाईल. हे अजून किती करणार आहे मम्मी तू? हे गोठळे फोडते. अच्छा. हे मम्मी असं काय फ्रीज मध्ये नाही राहत का असं हे पीठ असं हे मळून हे ठेवलं तर चालते. हे किती दिवस टिकतं? एकच पाणी दिवस? वळते ते फ्रीज मध्ये. ते तुझ्या ते चोळीला पण नुसतं ते पाणी काय हे वळते. गुळ जास्त झाला तर मग पाणी वळते. आता गोड आणि काय ते पदार्थ फुटतात चांगले पण. लागते. हा ते फुटतात पण नाही काय काय. आणि म्हणजे शिळ झालं म्हणजे करून दुसऱ्या दिवशी तेव्हा ते पाणी वळते. ताज्या यायला नाही वळत. इथं 7वी पासून करते मोदक, पुरणपोळ्या आई आणि मी करायची. हे मोदकाचं मला आम्ही पटकन अर्धा किलोचे तांदूळ टाकायचो, जात्यावर दळायचो. पहिले तांदूळ धुवून वाळत टाकायचो, मग दळायचे ह्याच्या जात्यावर आणि मग मोदक करणार. अभ्यास करून अभ्यासाला वेळ पण नाही मला, तर रोजचा अभ्यास करायचा. परीक्षा आली का 1 महिन्यातच अभ्यास करायचा. ते कसला नीट व्हायचा नाही. 9वी 10वीला झालं ना मम्मी. हे किती 4 का 3 मिनिटं हे मळली ना तू? 3 का 4 मिनिटं म्हणजे 3 का 5 मिनिटं तरी हे वाटीनी हे मळायला लागते. म्हणजे ते गोठळे सगळे काय हे निघून जातात. बस ना. हे काय करते आता? आता काय हे गोठळे सगळे निघाले ना आई? जे होते ते आता हे झालं. आता काय परत पाणी? हे किती मिनिटं मम्मी तू हे मळणार? परत 5 मिनिटं? तेल वगैरे ना हे घेणार आहे काय? घेणार. जसं ते हे गुलाबजामुन हा मळतं ते तसं आहे मम्मी. गुलाबजामुनचं कसं मम्मी ते तसं आहे वाटतं. परत हे म्हणजे टोटल 10 मिनिटं तरी हे मळायला लागतात वाटतं. हे जास्त असं गोठळे नाही राहिले पाहिजे, गाठी गाठी असे. आता तेल घ्यायचं. हे काय आता तेल आणि काय हे परत मळणार? सेम मोदक करतो तीच प्रोसिजर मोदकाची, फक्त ही पातळ पानाला लावायचं. हे असं झालं मम्मी. हे काय 2च मिनिटं मम्मी तू काय हे मळली आता हाताने.
परत मळायचं. परत तेल लावून. मगाशी पण घेतलेलं ना तेल तुम्ही. मग याला तेल घेऊन असं मळायला लागतं. पाणी तेल पाणी जास्त नाही. आता काय परत तेल. थोडं सगळं. हे सफेद तांदूळ म्हणून ते जाडे तांदूळ ना. जाडे तांदूळ कोण हे रेशनचे वापरतात. आपण ते विकत आणतो किराण्यातून. उकडीचे पण ते काहीतरी हे वापरतात ना. हे किती उकडीचे जण. नाही आपण वापरत. हे साधं म्हणजे धुवाचे वाळत टाकायचे. ते कुठे तुम्ही केले. नाही केलं मी डायरेक्ट केलं तुम्ही. आता काय मम्मी पाणी टाकते बॉईल करायला. याला काय म्हणतात ग मम्मी ते स्टीलचं हे वरचं आहे ते त्याला. वाडगे नाही हे जे गाडा. हा गाडा काहीतरी मोठा आहे ना. आता ते लहानच मिळतात आणि असं हे मंडे मार्केटलाच मिळतं हे आजकाल. नाहीतर एकदम असं हे किचनचं असेल ते तिकडे मिळतं. मिळतच नव्हतं ना मम्मी आपल्यानं हे गाडा. आता काय स्टार्ट केलंय ना तुम्ही मम्मी गॅस हे वालं. हा काय मम्मी हळदीचं पान ना. हे वॉश वगैरे केलेलं आहे. हे काय कट करते. हे काय 20चे मम्मी फक्त 3च भेटले. आधी 20चे 5 तरी द्यायचे. हे काय शेंडा काय ते तोडून टाकते मम्मी पानाचं. ते काय काय जण मम्मी एका पानच्या असं 2 करतात. हे नागपंचमीलाच मिळतं हे पान वाटतं ना मम्मी. आणि हे गणपतीला हळदीचं पान. हे आणि ते आळूवडीचं मम्मी हे 20ला फक्त काहीतरी 3च देतात. आधी तरी हे 20ला काहीतरी 5 द्यायचे. आता हे लास्ट इयर पासून नुसतं 20चे 3च देतात पानं एवढूशे. हे काय करते मम्मी तू. एक गोळा घेतला याचा आणि काय हातानेच करणार ना आई तू. हे पान घेतलं. हे काय पानाला तर तेल लावते. तुझं मम्मी हे तर जाडं बनतं. हे बाकीच्यांचं एकदम असं पातळ असते. ते लोक काहीतरी असं हे पातळ मम्मी असं काहीतरी पेस्ट करतात मम्मी एकदम पातळ. मी असं करते. तू तर हे असं हाताने काहीतरी ते थापते ना मम्मी. हाताने काही जाड येते ते होते. बस झालं किती करणार पातळ. लास्ट टाइम पण तुम्ही केलेलं ना. आता ही काय चोय भरायची हे याच्यात. बस झालं. आता काय हे बंद करून हे ठेवायचं ना हे वाफेला. जसं हे काय ते करंजी टाईपच झालं मम्मी. फोल्ड करंजी. आता काय हे तेल लावणार हे परत याला म्हणजे हे चिपकायला नको. आता काय हे ठेवते असं. झालं तर उकळलं तर अजून फास्टच आहे ना गॅस. येईल तर ना तोपर्यंत दुसरं कर. ठेव आता हे काय पानं मम्मी आणायला लागतील. तू तर असेच हे संपून टाकतील. आता काय हे घेते गोळा. हे बरं मम्मी काय हे लाटण्याने पण काय होतं.
याचं आहे ना ते पानाचं एक काहीतरी चव येते ना मम्मी या पानाची. मग ते हे खायला ते हे टेस्टी हळदीचं लागतं. हे. हां, त्याचं एक वेगळंच वास आणि चव असते. हळदीचा वास येतो हम्म. पानं ओली असतात ना ती. हम्म. हे आमच्याकडे फक्त मोदक, हे पातोळ्या वगैरे कोकणात करतात. हम्म. मी हे बघून करायला लागले. आम्ही पातोळ्या नाही, हम्म. मोदक नंतर ते काय हे चिक्काला आवडते हे पातोळे. हे त्यांच्याकडे करतात ना असे, हम्म. म्हणून मी केले. आता काय हे परत भरायचं हे. हे बरं ना मम्मी, हे मोदकापेक्षा काय हे फुटायला नको ना काय नको. हे काय दाबते का तू? हे काय आता ठेवलं. हे किती मिनिटं लागतात ग मम्मी हे बॉईल व्हायला? 7-8 मिनिटं. 7-8 मिनिटं. मी 10 मिनिटं ठेवते. काय असं? खूप मळून मळून घ्यायला लागते, हम्म. म्हणजे ते रेषा 8 मिनिटं तरी हे मळायला लागते. 8 मिनिटं टोटल. आता ते आळूवडीला पण मम्मी नुसतं महाग करून टाकले, तर ते लोक नुसते हे मिरचीचीच करतात आई. हे भजी आता हे श्रावणामध्ये वाफवायला ना मम्मी. हे वाफवलेलं हे तुम्ही मम्मी हे वेगळं केलं, असं ती रेष आली पाहिजे असं हे सरळ कट करायचं, तर असं कट केलंय. हे काय आता कट करते. ते मम्मी पान आहे ना तुम्ही हे ठेवलेलं उलट, मग हे म्हणून ते जरा दाखव आई कसं आहे.